श्री स्वामी समर्थ। आज आपण दहीवड्यांची रेसिपी बघणार आहोत। खानदेशी दहीवडे आज आपण करणार आहोत। चवीला अप्रतिम लागणारे असे दहीवडे आज आपण करणार आहोत। तुम्हाला नक्कीच आवडतील। बघा, या प्रकारे आपले दहीवडे दिसणार आहेत। सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। खानदेशी तडकामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण खानदेशी पद्धतीने दहीवडे करणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने आणि चवीलाही फार अप्रतिम असे दहीवडे। बघा, दिसायला या प्रकारे काहीसे दिसणार आहेत। वड्यांसोबत यामध्ये लागणारे दही सुद्धा आपण कशा प्रकारे तयार करणार आहोत हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सुरुवात आधी हर्षद चौधरी तुमचे खूप खूप स्वागत करते। तर आपण रेसिपीकडे वळूया। हे बघा, मी रात्रीच्या वेळेस डाळ भिजत टाकलेली होती। मी साधारणतः 3 वाट्या डाळ घेतलेली आहे ही। बघा, या प्रकारे आपण रात्रभर डाळ व्यवस्थित भिजत टाकून झाल्यानंतर सकाळी छान अशी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत। जोपर्यंत तिचा पांढरा शुभ्र कलर हा निघत जाईल आणि असा फेस येईल तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यामुळे डाळ ही छान अशी मऊसूद होते आणि वडेही छान असे फुगत असतात। बघा, मी डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। बघा, या प्रकारे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण आता हिला वाटून घेणार आहोत। वाटण्यासाठी बघा, आपल्याला साहित्य हे लागणार आहेत। मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, अद्रक, जिरे आणि शोप। हिरव्या मिरच्या आपण या काहीशा लाल मिरच्या घेतल्या तरी काही हरकत नाही, वड्यांमध्ये याचा रंग खूप छान दिसत असतो। साधारणतः मी 1 लसणाचा कांदा घेतलेला आहे आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे। मीठ चवीनुसार आपण त्यात घालणार आहोत। आधी आपण याचं वाटण करून घेतलेलं आहे, त्यात नंतर मी ही डाळ घालत आहे। डाळ सुद्धा आपल्याला छान बारीक वाटायची आहे, त्यामुळे वडा छान मऊसूद बनत असतो, लुसलुशीत बनत असतो। म्हणून आपल्याला डाळ छान बारीक आणि मऊसूद वाटून घ्यायची आहे। मस्त डाळ वाटून झालेली आहे। आता यात बघा, मी थोडीही कस्तुरी मेथी आणि पुदिना घालणार आहे। पुदिना मी हा सुकवून घेतलेला आहे आणि तसा पुदिना मी पिशवीमध्ये भरून ठेवलेला आहे। आपण तो व्यवस्थित हाताने बारीक करून घेणार आहोत। त्यात ज्या काड्या आहेत त्या आपण साईडला करून घ्यायच्या आणि जे बारीक झालेली पूड आहे ते आपण वड्यांमध्ये घालणार आहोत। बघा, या प्रकारे काहीशी आपण हातानेच बारीक करायची ती। पुदिना आणि कस्तुरी मेथीने छान अशी टेस्ट येत असते वड्यांना, अप्रतिम बनत असतात त्यामुळे वडे चवीला। तर बघा, या प्रकारे पूर्ण बारीक झाल्यानंतर मी आता ते वड्यांच्या रवणमध्ये घालत आहे। व्यवस्थित आपण त्यात मिक्स करून घेणार आहोत। या प्रकारे छान असं आता आपण हे एकजीव करून घेणार आहोत। पूर्ण एकजीव होईल तोपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत। जितकं जास्त प्रमाणात आपण हे फेटलं जाईल तितकं जास्त हे मऊसूद बनत असतात वडे। त्यात आता मी थोडी धनापूड सुद्धा घातलेली आहे। बघा, या प्रकारे छान फेटून झाल्यानंतर आपण थोडं 15 ते 20 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं झाकून, जेणेकरून त्यात मीठ जे असतं ते व्यवस्थित त्यात मिक्स होत असतं। बघा, मस्त असं आपलं रवण तयार झालेलं आहे वड्यांचं। आता आपण दही करायला घेऊया। मी दही बघा हे घरी तयार केलेलं होतं, मस्त घट्ट। त्यात मी जिरेपूड घातलेली आहे आणि थोडी मी साखर घातलेली आहे। थोडं आपण त्यात मीठ सुद्धा घालायचं। मिठानेही थोडी चव येते, चिमूटभर मीठ आपण यात घालणार आहोत। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण साखर मुरेपर्यंत मुरण्यासाठी ठेवायचं आहे। जोपर्यंत आपण वडे बनवू तोपर्यंत दही छान व्यवस्थित मुरून तयार होत असतं। याला काहीच आपल्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही। दही छान घट्ट आपण घ्यायचं। तर वड्यांसाठी मी तेल ठेवलेलं आहे, तर आपण वडा करायला घेऊया। वडा करताना रवण अजून एकदा आपण छान व्यवस्थित फेटून घेणार आहोत। तर वडा करण्यासाठी बघा, मी छोटी एक कॅरी बॅग घेतलेली आहे। त्याला थोडं पाणी लावायचं आणि छान असा गोळा करून आपण त्यावरती वडा थापायला घ्यायचा। बघा, चमच्याने मी व्यवस्थित अजून फेटून घेतलं, हलवून घेतलं। आता आपण एक गोळा करून वडा बनवून घेऊया। वड्यांचा रंग छान असा ब्राउनिश होईल तोपर्यंत आपण वडा हा तळून घेणार आहोत। वड्यांचं रवण मैत्रिणींनो इतकं छान मऊसूद आणि लुसलुशीत झालं आहे की आपण इझिली त्याचे मेंदू वडे बनवू शकतो। इतकं छान मऊसूद झालेलं आहे आणि हेच
दही वडे म्हटले म्हणजे आहा हा क्या बात आहे. दही वड्यांची काही चव निराळीच असते आणि या प्रकारचे दही वडे तर खूपच अप्रतिम लागतात खायला. तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हाला कशा वाटतात माझ्या रेसिपीज मला कमेंटद्वारे नक्की कळवत चला. बघा या प्रकारे वडा छान असा तळला जातो आहे. थोडं आपण तेल जास्त गरम करायचं नाही, थोडं मीडियम तापल्यानंतर थोडा मीडियम करायचा फ्लेम, की त्यामुळे वडा हा जळत नाही आणि तो पूर्ण आतून हा व्यवस्थित तळला जात असतो. म्हणून आपण व्यवस्थित गॅस सिम ठेवायचा, मीडियम सिम. बघा या प्रकारे मस्त असा वडा हा आपला एका साईडने तळून झालेला आहे. आता आपण त्याला थोडं उलटून घेणार आहोत. मस्त टम्म फुगून तयार झालेला आहे वडा. आपलं रवणच छान असं मऊसूद आणि लुसलुशीत झालं आहे मैत्रिणींनो. जितकं व्यवस्थित रवण तयार होतं आणि त्यावरती आपले वडे हे तयार होत असतात. बघा या प्रकारे मस्त दही वडा आपला मस्त संडे स्पेशल डिश म्हणायला हरकत नाही, की तुम्ही एखाद्या वेळेस संडेला हा नाश्त्यामध्ये केला तरी काही हरकत नाही. एकदम छान बनत. या प्रकारे वडे मस्त आपले तयार झालेले आहेत. आता आपण हे डिशमध्ये सर्व करायला हरकत नाही. मी एका डिशमध्ये वडे ठेवले, साईडला दही घातलेलं आहे. आता आपण वड्यांवरती सुद्धा दही टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते दही वडे हे आपल्याला चवीला उत्कृष्ट प्रतिम लागायला हवे. म्हणून आपण त्यावरती दही टाकून घेणार आहोत. तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. बघा त्यावरती मी तिखट घातलेलं आहे, त्यामुळे दही वड्यांना अजूनच वेगळी चव येत असते. म्हणून थोडं आपण त्यावरती तिखट घालायचं. या प्रकारे आपलं दही वडे हे पूर्णपणे तयार झालेले आहे, खाण्यायोग्य झालेले आहे. तर डिश सर्व करायला हरकत नाही. दिसायला बघा खूप छान दिसत आहेत. खानदेशी दही वडे मी नाव का दिलं याला, कारण आपण जे वडे बनवतो त्या वड्यांपासूनच मी ही डिश बनवली आहे. एवढंच की मी यात पुदिना आणि कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे, त्यामुळे दही वड्यांची टेस्ट फार बदलली आहे आणि अप्रतिमही झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा. म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.